अमरावती महानगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणावरती गोंधळ असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केलेला आहे। अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मधील राजापेठ शंकरनगरमध्ये सारंग राऊत यांच्या पत्त्यावरती तब्बल 200 मतदारांची नावे आहेत। विशेष म्हणजे सारंग राऊत हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे। सारंग राऊत हे सध्या घरी राहत नसून त्यांच्या घरी कुलूप आहे असं अमरावती महानगरपालिकेच्या पडताळणीमध्ये स्पष्ट झालेलं आहे। याबाबत काँग्रेसने तक्रार केल्यानंतर आता सदर नाव हे आम्हाला वगळण्याचा अधिकार नाही, तो अधिकार राज्य निवडणूक आयोगाचा आहे असं आम्हाला निवडणूक विभागाकडून सांगण्यात आलं, अशी प्रतिक्रिया ही युवक काँग्रेसचे समीर जवंजाळे यांनी दिलेली आहे। तसंच शिकारी पुन्नीबाई यांच्या घरात सुद्धा 45 उमेदवार आहेत असा आरोप सुद्धा करण्यात येतोय। महानगरपालिका निवडणूक कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना यामध्ये कुठलाही हस्तक्षेप करण्याचा मुळात अधिकारच दिलेला नाही। त्याकरिता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयातील शिंदे साहेब असो जाधव साहेब असो यांना सुद्धा लेखी तक्रार दिली, परंतु त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की आम्हाला कुठलाही यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही। मुळात हे मतदान आले कुठून, म्हणजे जे जिवंत मतदार आहे ते सापडायला मार्ग नाही। मृत मतदारांचे आकडे भरमसाठ आहे। दुबारा तिबारा मतदार सुद्धा याच्यात भरपूर प्रमाणात समाविष्ट आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।